नमस्कार, मी डॉक्टर ओंकार निंगनुरे. आज आम्लपित्त ह्या विषयावर मी मार्गदर्शन करणार आहे. सर्वतः आम्लपित्त कशामुळे होते हे बघूया आपण. आम्लपित्त किंवा पित्त वाढवणारे, उष्णता वाढवणारे घटक कुठले आहेत ते मी सांगणार आहे. काजू, पोहे, ओवा, काळी मिरी, लवंगा, तूर डाळ, उडीद पापड लोणचं, खरडा, ठेचा, दही हे सर्व पदार्थ आम्लपित्त वाढवतात. तर आम्लपित्ताचा त्रास ज्यांना आहे तर त्यांनी ह्या सर्व घटकांना वर्ज्य केलं पाहिजे. ज्या व्यक्तींना चहाची तलब अतिशय जास्त असते अशा लोकांनी चहाच्या ऐवजी पेरूच्या पानांचा काढा करून प्यावा. पेरूच्या पानांचा काढा पिल्यामुळे शुगर देखील भविष्यामध्ये होत नाही. ज्या व्यक्तींना रात्री जागरण करायची सवय असते किंवा नाईट ड्युटी असते अशा लोकांना देखील आम्लपित्ताचा त्रास जास्त असतो. काही घरांमध्ये सर्वांनाच आम्लपित्ताचा त्रास किंवा त्यांच्या अनुवंशिकताही आढळून येते. तर आम्लपित्त तसेच काही लोकांना जठरांना चट्टे पडले असतात. जसं आपल्याला तोंडामध्ये चट्टे पडले असतात, उष्णतेचा काही पदार्थ गेलं की आपल्याला चरचरते, तसं काही लोकांना जठरामध्ये देखील चट्टे पडलेले असतात. मग त्यांना गॅस्ट्रायटिस म्हणतात. काही लोकांना अल्सर देखील असतात. जर 3 महिने जर पथ्य योग्यरित्या पाळलं व आयुर्वेदिक औषध व्यवस्थित घेतलं, योगासनं वगैरे केली, स्ट्रेसमुक्त जीवन जगलं तर 3 महिन्यामध्ये कसलाही अल्सर हा नाहीसा होतो. ज्यांना अल्सर किंवा आम्लपित्त आहे अशा व्यक्तींनी सकाळी 1 वाटी पुदिन्याचा रस 15 दिवस घेतले असता आम्लपित्त तसेच गॅस्ट्रायटिस किंवा अल्सरचा त्रास देखील कमी होतो. तर आम्लपित्त असणाऱ्या व्यक्तींनी आहार कसा घ्यावा? आम्लपित्त असणाऱ्या व्यक्तींनी सकाळी ज्वारीच्या कण्या खाव्यात व रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये 20 काळे मनुके भिजत ठेवावे व सकाळी उठल्यानंतरनं ते काळे मनुके खावेत व ते पाणी फेकून द्यावं. पाणी का फेकून द्यावं? त्याच्यामध्ये जे काय कीटकनाशकं वगैरे मारलेले असतात त्याचा अंश हा पाण्यामध्ये उतरतो, म्हणून ते पाणी फेकून द्यायचं. सकाळी ज्वारीच्या कण्या व काळे मनुके खावेत. दुपारी व रात्रीच्या जेवणामध्ये काकडी, बीट, गाजर सारखे सॅलड जास्त वापरावेत. दूध, तूप, लोणी याचाही समावेश असावा. तसेच संध्याकाळी आपण फळे खावेत. असे केल्यामुळे आपल्याला आम्लपित्ताचा त्रास काही दिवसामध्येच कमी झालेला दिसून येईल. तर आयुर्वेदामध्ये आम्लपित्ताविषयी सखोल मार्गदर्शन केलेले आहे. वैद्य पाटणकर यांचा आम्लपित्त नाशक काढा 3 चमचे दिवसातून 3 वेळा जेवणा अगोदर, नाश्त्या अगोदर असं घेतलं की आम्लपित्ताचा नाश होतो व आपल्याला सारखं मळमळत असते तेही कमी होतं. तसेच आम्लपित्ताचा त्रास ज्यांना भरपूर जास्त आहे अशा लोकांनी ज्वारीच्या लाह्या खाल्ल्या असता आम्लपित्ताचा त्रास कमी होऊन जातो. आम्लपित्ताचा त्रास ज्यांना आहे अशा व्यक्तींनी उष्णतेचे पदार्थ, नॉनव्हेज, शेंगदाणे, वाळलेले खोबरे हे आहारामध्ये अजिबात वापरू नये. शेंगदाणे, वाळलेले खोबरे याच्यामुळे शिराही चोकप होण्याचं प्रमाण जास्त वाढतं. कारण ऑलरेडी शेंगदाणे आणि वाळलेले खोबरे हे आहारामध्ये घातले असता त्याला मूळ बेस हा ऑइली असतो. त्यात आणि आपण तेल घातलं की ते आणि पुन्हा शोषण किंवा ॲब्सॉर्प्शन जास्त करून घेतं. त्यामुळे शेंगदाणे, वाळलेले खोबरे आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने अजिबात आहारात घेऊ नये. थँक्यू.